भाग 34. त्रिवेंद्रमला पुनरागमन. बाबाजींशी भेट होऊन आता साधारण 3 वर्षे झाली होती. जणू काय मी असेच गृहीत धरून चाललो होतो की आयुष्यामधील हा अद्भुत कालखंड कधीच संपणार नसून असाच पुढे पुढे जात राहणार आहे. हिमालयात राहणे मला प्रचंड आवडत होते. बाबाजींच्यावर माझा फार जीव होता. स्वतःचे असे काहीही नाही अशा मुक्त अवस्थेत इकडे तिकडे मनमुरादपणे भटकणे मला फार फार आवडत होते. स्वार्थ व हाव यांनी बरबटलेल्या तथाकथित ससंस्कृत समाजामध्ये राहण्याच्या गुंतागुंतीच्या व अत्यंत कष्टप्रद अशा प्रकारापासून मी बचावलो होतो. याचा मला खूप आनंद वाटत असे. बाबाजी तर मला देवासमानच वाटत. त्यांच्यासोबत पर्वत नद्यांच्या या जादूमय विश्वात राहणे हे माझ्यासाठी स्वर्गसुखच होते. ही अत्यंत आदर्श अशी परिस्थिती एक दिवस मला सोडावी लागणार आहे हा विचारसुद्धा कधी माझ्या मनाला शिवला नव्हता. आणि मग एका दिवशी बाबाजींनी माझ्या स्वप्नाचा चक्काचूर केला. विशेष करून त्याच वर्षी बऱ्याच वेळा बाबाजींनी काही दिवसांकरता एकटे व स्वतंत्र राहण्यासाठी मला पाठवले होते. पण त्या एका दिवशी सकाळी त्यांनी जे काही केले ते पूर्णपणे अनपेक्षित होते. सकाळचे ध्यान पूर्ण झाल्यावर मी त्यांना नमस्कार करण्यासाठी गेलो तेव्हा अत्यंत गंभीर चेहऱ्याने ते मला म्हणाले, मधू, मला हल्ली असे जाणवू लागले आहे की मानसिक दृष्टीने तू माझ्यावर फारच विसंबून राहायला लागला आहेस. या सर्व आध्यात्मिक शिकवणीच्या मागचा मूळ उद्देश हा आहे की तुला पूर्णपणे स्वावलंबी व स्वतंत्र बनवणे. मर्यादित स्वत्व भावनेच्या पिंजऱ्यामधून ज्या योगी माणसाच्या जाणीवा मुक्त झाल्या आहेत त्याला कोणत्याच, अगदी गुरुच्या रूपातलीही कुबड्यांची आवश्यकता उरत नाही. सुरुवातीला बसलेल्या त्या धक्क्यानंतर माझ्या मनात क्रोधाची एक प्रचंड मोठी लाट उफाळून आल्याचे पाहून मी चकितच झालो. बाबाजींच्या नजरेला नजर भिडवत मी विचारले, ठीक आहे, आता मी काय करायचे ते तुम्ही मला सांगा. जे काही पूर्वी माझे म्हणून होते ते सर्व मी लाथाडून टाकले. अगदी माझ्या आईचाही विचार केला नाही. घरच्यांशी मी संबंधही तोडून टाकले. तुम्हीच माझे आधार आहात अशा भ्रमात मी राहिलो. ठीक आहे, तो भ्रम आता दूर झाला आहे. आता मी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे ते सांगा, मी त्यानुसार करेन. तू आता निघ, बाबाजी म्हणाले. येथून दूर जाऊन यापुढे तू स्वतःवरच अवलंबून राहायला शिक. मला जराही रडू आले नाही. मी काही तक्रारही केली नाही किंवा काही सबबी पण सांगत बसलो नाही. ठीक आहे बाबाजी, आता अगदी तुमच्या मनासारखेच होईल असे म्हणत माझ्या मनातील क्रोधाग्नीला मी आवर घातला. एक कापडी झोळी, घोंगडी, काठी व कमंडलू वगैरे ज्या काही माझ्या किरकोळ वस्तू होत्या त्या मी उचलल्या आणि बाबाजींच्या पाया पडून मी तेथून निघालो. शांतपणे माझ्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी मला आशीर्वाद दिला. मग जोपर्यंत मी दिसेनासा होतो आहे तोपर्यंत ते माझ्याकडे बघत उभे राहिले. त्यांच्या नजरेआड झाल्यावर शांतपणे मी गंगेकाठी बसलो व ओक्साबोक्शी रडू लागलो. रडता रडता माझे सर्व अंग थरथर कापत होते. माझ्या अश्रूंमध्ये माझा सर्व राग व भीती पाहता पाहता वाहून गेली. शेवटी काही झाले तरी मी महेश्वरनाथ व श्री गुरु बाबाजींसारख्या थोर गुरूंचा शिष्य होतो.
त्यामुळे त्या साजेसेच वागणे माझ्याकडून अपेक्षित होते. मग मी शांतपणे उत्तर काशीच्या दिशेने चालू लागलो. तेहरीला जाणाऱ्या रस्त्यावरून मी साधारण अर्धा तास चाललो असेन आणि अचानक पावसाला सुरुवात झाली. मी अगदी चिंब भिजून गेलो, तरी पण मी तसाच चालत राहिलो. पाऊस पडायचा थांबला व आकाशात सूर्यही दिसू लागला. मी मनाशी म्हणालो, हिंडत राहणाऱ्या योगी लोकांचे जीवन हे असेच असते. पाऊस भिजवून टाकतो तर सूर्य वाळवून टाकतो. अन्नासाठी हात पसरायचे व जेथे आसरा मिळेल तेथे झोप घ्यायची. अचानक माझे मन उल्हासाने फुलून आले, कारण हीच तर त्या स्वातंत्र्याची खरी लज्जत होती. चंद्रभागेच्या तीरावर अत्यानंदाने नाचत असलेले मोर मला दिसले. तो परमानंद माझ्या हृदयात अवतीर्ण झाला व मीही त्यांच्यातील एक बनून गेला. त्या दिव्य अशा साक्षात्कारी भावनेत रममाण होऊन नाचू लागलो. ते मोर व मी एकरूप होऊन गेलो होतो आणि एकाएकी माझ्या कानांवर पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला. माझ्या मागोमाग कोणीतरी चालत येत आहे असे वाटले. मागे वळून पाहण्याचा मोह मी आवरला व तसाच पुढे जात राहिलो. माझ्या खांद्याला झालेला हाताचा हलकासा स्पर्श मला जाणवला. तो स्पर्श मला चांगला ओळखीचा वाटला, पण नाही, जराही शक्य नाही असे मनाशी म्हणत मी वळलो व बाबाजींचा तो प्रेमळ स्वर कानावर पडला. मधू. चकित होऊन बाबाजी असे उद्गार माझ्या तोंडून बाहेर पडले. ते माझ्याकडे अत्यंत प्रेमळपणे बघत होते. मी मोठ्या प्रयासाने माझे अश्रू रोखून धरले व चेहऱ्यावर गंभीर भाव आणले. तेव्हा तू जातो आहेस तर? त्यांनी विचारले. हो बाबाजी, तुमच्या आज्ञेनुसार मी आता निघालो आहे, मी म्हणालो. वेडा आहेस तू. मी तुला जा म्हणालो आणि तू निघालास. आता मी तुला परत चल म्हणालो तर येणार आहेस का? त्यांनी विचारले. एक मन म्हणत होते, नाही म्हण. पण आपसात फारसे द्वंद्व न होता दुसऱ्या मनाचा विजय झाला व मी हो येतो असे म्हणालो. ठीक आहे, मग चल, आपण परत जाऊ. अरे, मी फक्त तुझी परीक्षाच घेत होतो. चल, बाबाजी म्हणाले. मी त्यांच्या मागोमाग ऋषिकेशला परत आलो. आम्ही काहीही बोलत नव्हतो, पण प्रेम व कृतज्ञतेची भावना माझ्या हृदयातून ओसंडून वाहत होती. 6 महिने गेल्यानंतर मला वाटू लागले होते की आता सर्व काही स्थिर स्थावर झालेले आहे. आता मी कायमचा या हिमालयातील जादूभऱ्या वातावरणात राहणार आहे. पण अचानक एके दिवशी बाबाजींनी माझ्या आत्मसंतोषाला छेद दिला. एका संध्याकाळी आम्ही दोघे धुनीजवळ बसलो असता त्यांनी बॉम्बगोळाच टाकला. ते म्हणाले, मधू, तू जे जे शिकणे अपेक्षित होते ते सर्व पूर्णपणे तुझे शिकून झालेले आहे. तुझ्या हृदयकमलाचाही आता पूर्ण विकास झालेला असून आता स्वगृही परत जाऊन या बाह्य जगतामध्ये जाण्याची वेळ तुझ्यावर आलेली आहे. लवकरच तुला माझा निरोप घ्यावा लागणार आहे व आपल्या आईवडिलांकडे परत जावे लागणार आहे. विरोध करण्याच्या सुरात मी म्हणू लागलो, पण बाबाजी, या कपटी आणि कावेबाज जगात जेथे केवळ पैसा व लोभ याचेच साम्राज्य आहे, अशा त्या जागी परत फिरायला मला कशासाठी सांगता आहात? या ईश्वरी वातावरणात राहून कायमचा मी मुक्तपणे हिंडत राहिलो तर काय हरकत आहे? मी तुम्हाला वचन देतो की मी तुम्हाला सारखा कधीही उपद्रव देणार नाही. मी तुमच्यापासून वेगळाही राहीन
व तुम्ही बोलावल्यावरच मी तुमच्याकडे येईन. मी अगदी निसंकोचपणे रडायला लागलो. स्वतःला आवर मधू, बाबाजी म्हणाले. तुला माहीतच आहे की मी फारच क्वचित कोणाचा शिष्य म्हणून स्वीकार करतो. श्री गुरु बाबाजींच्या तात्काळ आज्ञेवरूनच केवळ मी तुला शिष्य म्हणून स्वीकारले. माझे प्रेम तुझ्यावर कायम राहील व तुझे संरक्षणही मी नेहमी करत राहीन. पण मला श्री गुरु बाबाजींच्या आज्ञेबाहेरही जाता येत नाही. 3.5 वर्षांच्या अध्ययनानंतर तू परत जाणे हीच त्यांची इच्छा असून त्यांनी तुझ्या बाबतीत शिकवण्याच्या कार्याच्या ध्येयाची योजना केलेली आहे व तेच कार्य तुला पुढे करत राहायचे आहे. दुसरी गोष्ट अशी की तू एवढा स्वार्थी व कोत्या वृत्तीने विचार का करतो आहेस? त्या तथाकथित सुसंस्कृत जगामधील कटकटी व दुःखे यांची खरे म्हणजे तुला भीती वाटत आहे. त्या जगात बरीच चांगली व प्रामाणिक माणसेही आहेत. तुझ्या या ज्ञानाचा त्यांना लाभ मिळू दे. उर्मट, अहंकारी व ज्ञानमार्गाची शिकवण देणाऱ्या स्वयंघोषित गुरूंनी ज्यांची भलावण वाया गेलेले अशी केलेली आहे, ती माणसेही योग्य शिकवणीद्वारे जाणीवांच्या उच्चतम पातळीवर पोचण्याची खूप शक्यता आहे. त्या मंडळींना तुला रोगी म्हणायचे असेल तर तू म्हण, पण रोग्यांनाच डॉक्टरची जरूर असते. तेव्हा कृपावंत होण्यास शिक व तुझी अस्मिता या सर्व मानवी संस्कृतीमध्ये विसर्जित कर. तुला त्या महान बोधिसत्वांचे उद्गार माहीत आहेतच. जोपर्यंत प्रत्येक जीवित मनुष्यास मी निर्वाणापर्यंत नेऊ शकत नाही तोपर्यंत मला पुन्हा पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त होऊ देत. किती उदात्त भावना आहे नाही मुला? तुला काय वाटते? बाबाजींनी विचारले. तोवर मी पुष्कळच भानावर आलो होतो. मी म्हणालो, हे सर्व मला काही रुचत नाही, पण तुमची व श्री गुरु बाबाजींची जर हीच इच्छा असेल तर तसेच होऊन जाऊ देत. छान, अगदी शहाण्या मुलासारखे बोललास, बाबाजी म्हणाले. तुझा भावनातिरेक होणे अगदी अपेक्षितच आहे, त्यात काही चूकही नाही. आता या परिस्थितीला तू धैर्याने सामोरा जाशील अशी मला खात्री आहे. छान, पण बाबाजी, मला एक विचारायचे आहे की याचा अर्थ मी तुम्हाला परत कधीच भेटू शकणार नाही का? मी विचारले. अरे नाही, तसे अजिबात नाही. तू मला परत नक्कीच भेटू शकशील. जेव्हा जेव्हा मला वाटेल की मी तुला भेटणे गरजेचे आहे तेव्हा मी तुला अवश्य भेटत जाईन. आपल्यामधील हा संपर्क ध्यानावस्थेत किंवा स्वप्नामध्ये साधण्यात येईल. मी तुला तू कोठे व केव्हा यायचे हे सांगत जाईन. जेवढे शक्य होईल तेवढ्या वेगवेगळ्या धर्मांच्या उपशाखांच्या शिकवणीची ओळख करून घेणे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच स्थापना झालेल्या वेगवेगळ्या आश्रमांमध्ये तू काही काळ वास्तव्यही करायला हवेस. प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध अशा बऱ्याचशा गुरूंच्या तू भेटी घेणे जरुरीचे आहे. तुला कोणाला भेटायचे आहे किंवा कोठे जायचे आहे हे तुझे तू ठरव. पण एक सांगतो की रामकृष्ण आश्रम या ठिकाणी मात्र तू जरूर काही काळ काढावास. तुझ्या शिक्षण काळाच्या अखेरीस एका व्यक्तीला तू भेटणे फार जरुरीचे आहे. तो माणूस म्हणजे जे कृष्णमूर्ती. तू जेव्हा परत जाशील तेव्हा सर्वसामान्य माणसांप्रमाणेच राहा व सर्वसामान्य पोशाखच परिधान कर. माझ्यापाशी विशेष सामर्थ्य व ज्ञान आहे हे दुसऱ्यांना दाखवण्याचा कधीही प्रयत्न करू नकोस. त्या सर्व गोष्टी गुप्तच राहू देत.
जर कधी कोणाला जाणवले की तुझ्यापाशी विशेष सामर्थ्य व ताकद आहे, तर त्याला त्याची जाहिरात न करता ती गोष्ट त्याच्यापाशीच ठेवायला सांगत जा. शिकवण्याचे कार्य तुझ्या हातून चालू होण्यास अजून बऱ्याच वर्षांचा काळ असून योग्य वेळ येताच तसा संदेश तुला मिळेल. खरे म्हणजे तुझे तुलाच ते जाणवून तुझा अध्यापनाचा कालखंड सुरू होईल. तेव्हाही तू जे खरेच जिज्ञासू आहेत त्यांना शिकवत जा. जाहिरातबाजी न करता व अनुयायांची संख्या वाढवण्याच्या फंदात न पडता तू शांतपणे तुझे हे शिकवण्याचे कार्य चालू ठेव. थोडीशीच का होईना, पण चांगली बीजे सुपीक जमिनीत पेरणे ही बरीच बीजे नापीक जमिनीत पेरण्यापेक्षा अधिक चांगले आहे, बाबाजी म्हणाले. बाबाजी, पण माझ्यापुढे एक मोठी गंभीर समस्या आहे. माझे आईवडील माझ्यासाठी एखादी मुलगी बघतील व मला लग्न करायला भाग पाडतील, तर मग मी काय करू, मी विचारले. तू जराही काळजी करू नकोस. ती गोष्ट काही एवढ्यात होणार नाही. ही गोष्ट मी तुला सांगणारच होतो की श्री गुरूंची इच्छा अशी आहे की योग्य वेळी तुझे लग्न होऊन तुला मुले होतील व तू एका गृहस्थाश्रमी माणसाप्रमाणे राहशील. तू एक उदाहरणच बनशील. जाणीवांच्या उच्च पातळीवर पोचण्यासाठी संन्यासीच बनावे लागते अशी चुकीची समजूत असलेल्या लोकांचा एक मोठा वर्ग आहे. ही समजूत कशी अयोग्य आहे हे तू तुझ्या उदाहरणावरून लोकांना दाखवून दे. योगीराज श्यामाचरण लाहिरी यांनी ही गोष्ट पूर्वीच्या काळात करून दाखवली होती. आता सध्याच्या काळात तीच गोष्ट तुला करून दाखवायची आहे. आणखीन एक भाग असा आहे की ज्या स्त्रीशी तुझे लग्न होईल ती स्त्री तुझे मन योग्य प्रकारे परिपक्व करण्याचे काम करणार असून जेव्हा जे कृष्णमूर्तींशी तुझा सहवास घडेल त्यानंतरच्या काळात ती स्त्री तुझ्या जीवनात येईल, बाबाजी म्हणाले. नंतर बाबाजींशी मी बऱ्याच काही गोष्टींवर तपशीलवार चर्चा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी ऋषिकेशहून निघणाऱ्या रेल्वेने मी निघालो. बाबाजींनी मला थोडे पैसे दिले व श्री अगरवाल यांचा पत्ता मला देत ते म्हणाले, दिल्लीत पोचल्यावर अगरवालांना तू भेट. तुला तालव्य क्रिया शिकवण्याची सूचना मी त्यांना दिलेली आहे. त्यानंतर तू त्रिवेंद्रमला जा. अगरवाल तुला पुढचे तिकीट व थोडे पैसे देतील. त्यानंतर प्रथमच बाबाजींनी मला आलिंगन दिले व अश्रू भरलेल्या डोळ्यांनी त्यांचा निरोप घेऊन मी निघालो. दिल्लीत पोचल्यावर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडण्याच्या फाटकापाशी अगरवाल माझी वाट बघत उभे होते. तू येणार असल्याचे बाबाजींनी मला कळवले होतेच, असे म्हणत ग्रेटर कैलाश येथील त्यांच्या घरी आपल्या मोटारीमधून ते मला घेऊन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी मला त्यांनी तालव्य क्रिया शिकवली. संध्याकाळी एक शिंपी माझ्यासाठी 2 पॅन्ट व 2 शर्ट घेऊन आला. बाबाजींनीच सांगितले आहे की ब्रह्मचार्याचे कपडे सोडून आता तुला हाच पोशाख वापरायचा आहे. तुझ्यासाठी सँडलची एक जोडी व प्रवासी बॅगही आणली आहे, ते म्हणाले. तिसऱ्या दिवशी अगरवाल यांनी मद्रासला जाणाऱ्या रेल्वेच्या शयनकक्षाचे बर्थचे एक तिकीट व काही पैसे मला दिले. मद्रासला पोचलास की त्रिवेंद्रमचे तिकीट काढ. बाबाजींनी जे सांगितले आहे की नेहमी सर्वसामान्य माणसाप्रमाणे राहा ते कधी विसरू नकोस. तुझी आध्यात्मिक ओढ व अभ्यास याची कधीही वाच्यता करू नकोस. सर्व काही गुप्तच ठेव, असे अगरवाल यांनी म्हटले. अगरवाल यांनी मला मद्रास मेलमध्ये बसवून दिले व जय श्री गुरु असे म्हणून
भाग 35. जीवित कार्याची पूर्वतयारी. संध्याकाळच्या सुमारास रेल्वेने मी त्रिवेंद्रमला येऊन पोचलो. नेहमीप्रमाणे रेल्वे स्टेशन उदासवाणे व पेंगुळलेले दिसत होते. गाडीतून बाहेर पडून मी पहिल्यांदा स्टेशनजवळच्या न्हाव्याच्या दुकानात गेलो. माझ्या वडिलांच्या भाषेत एक चांगली केशरचना म्हणजे केस बारीक कापून घेतले. खांद्यापर्यंत लांब वाढलेले माझे केस न्हाव्याने कापून टाकले व माझी चांगली गुळगुळीत दाढी पण केली. अंधार चांगलाच पडला होता. ते माझ्यासाठी चांगलेच होते. रस्त्यात कोणी ओळखीचे भेटून माझ्या इतक्या वर्षांच्या अनुपस्थितीबद्दल त्यांना स्पष्टीकरण देत बसण्यापासून माझी सुटका झाली होती. 40-45 मिनिटात मी घरासमोर येऊन उभा राहिलो. मनात आशा होती की आईवडिलांनी घर बदलले नसेल म्हणजे मिळवली. काळजीपूर्वक फाटक उघडत मी बागेत शिरलो. सर्व काही पूर्वीप्रमाणेच दिसत होते. मी बैठकीच्या खोलीत प्रवेश केला. मला सगळ्यात पहिले कोणाचे दर्शन झाले असेल तर माझ्या वडिलांचेच. ते त्यांच्या नेहमीच्या आवडत्या खुर्चीमध्ये बसून सर्च इन सिक्रेट इंडिया हे पॉल ब्रंटन लिखित पुस्तक वाचत बसलेले होते. मला आत येताना पाहताच त्यांनी पुस्तक खाली ठेवले व ते माझ्याकडे बघू लागले. त्यांच्या शांत व थंडपणाचे मला आश्चर्यच वाटले. कोठे गेला होतास इतकी वर्षे? आमची तर अशी समजूत झाली होती की तू अपघातात सापडून मेलाबिला असशील. आता पुढच्या खेपेला तू जाशील तेव्हा आमच्या संपर्कात राहत जा. जा, आज जाऊन तुझ्या आईला भेट, ते म्हणाले. मी आत जात जेवणाच्या खोलीमधून स्वयंपाकघरात गेलो. नेहमीप्रमाणेच माझी आई स्वयंपाक करण्यात गुंतली होती. मला पाहता क्षणीच तिच्या हातातले मोठे पातेले हातातून गळून खाली पडले व मला घट्ट मिठी मारत ती धाय मोकलून रडायला लागली. अरे, आम्हाला सोडून कोठे गेला होतास तू? काही पत्रबित्र तरी लिहायचंस ना? तुझ्या बहिणींना किती वाईट वाटत होते, ती म्हणाली. मी काही विशेष कारणासाठी हिमालयात गेलो होतो. त्याविषयी मी तुला आणखी काही सांगू शकत नाही. पण एवढी खात्री तू बाळग की मी काही चांगल्याच कामामध्ये होतो. वाम मार्गाला लागलेलो नव्हतो, मी सांगितले. आता पुढच्या खेपेला परत तुला कुठे जायचे असेल तर सांगून जात जा व कोठे चालला आहेस तेही सांगत जा. आम्ही तुला काहीही अडकाठी करणार नाही याची खात्री बाळग. आता तुझ्या बहिणींना जाऊन भेट जरा, ती म्हणाली. मी बहिणींच्या खोलीत गेलो. त्यांना तर आश्चर्याचा धक्काच बसला होता. माझ्याहून 14 वर्षांनी लहान असलेली माझी सगळ्यात धाकटी बहीण तर दादा दादा करत माझ्याकडे पळत आली. ती एक भावपूर्ण अशी पुनर्भेट ठरली. त्या रात्री माझ्या आईने भात व माझ्या फार आवडीची अंडाकरी जेवणासाठी केली होती. आता वयाच्या 60ला अमेरिकेतील कॉपर हार्बर येथे असलेल्या फॅनी हो या तलावाकडे मी बघत बसलो आहे. मिशिगन येथील किनिवो काउंटीमधल्या सुपिरियर लेक जवळचा फॅनी हो हा तलाव आहे. आता मी ज्या घटनांबद्दल तुम्हाला सांगणार आहे व त्याचे अगदी तारीख वार तपशील मला सांगता येणार नाहीत, पण साधारणपणे त्यांच्या कालक्रमानुसार मी ते सांगण्याचा प्रयत्न करेन. त्रिवेंद्रमला परतल्यावर पहिल्या वर्षामध्येच कन्याकुमारीला समुद्रकिनारी राहणाऱ्या माईमा या नग्न संन्यासिणीची मी 2दा भेट घेतली. दुसऱ्या खेपेला तर तिने मला आलिंगन दिले. कन्याकुमारीच्या वाटेवर सुचिंद्रम जवळ असलेल्या मरुतवा टेकड्यांवर मी जाऊन आलो. तेथील गुहेतही मी काही काळ राहिलो. मरुतवा टेकड्या मला एवढ्या काही आवडल्या
की बऱ्याच शनिवार रविवारी मी त्या ठिकाणी जाऊन येत असे. कधीकधी माझे खास मित्रही बरोबर येत असत. रणजित माझ्याबरोबर 2 वेळा त्या जागी आला होता. ज्याला मी गमतीने थोमा चेन म्हणत असे, तो माझा थॉमस कुरियन हा मित्र एकदा आला व त्यात तमिळ भावांपैकी शिवानंदही एकदा माझ्याबरोबर आला होता. एकदा त्या गुहेत 2 रात्री मी एकट्याने काढल्या होत्या. दुसऱ्या रात्री कोणीतरी नैना नैना असे ओरडत असल्याचे ऐकून माझ्या ध्यानामध्ये व्यत्यय आला. डोळे उघडून मी बघतो तर एक हडकुळा व बुटका माणूस समोर दिसला. त्याचे डोळे बटाट्यासारखे गरगरीत होते. एक फाटका जुना खाकी शर्ट घातलेला तो माझ्याजवळ उभा राहून ओरडत होता. मी डोळे उघडल्याचे पाहून आनंदित होत तो तामिळमध्ये बोलू लागला. मी तुला शिवराज योग तिरुमलार यांची शिकवण देण्यासाठी आलो आहे. मेंदूमध्ये आणखी 7 केंद्रे असून श्री गुरूंच्या आज्ञेनुसार मी आलो आहे. तेव्हा माझ्याकडून हे शिकून घे. मी उठून उभा राहिलो व त्याला वाकून नमस्कार केला. तो खाली बसला. त्याने मला समोर बसायची खूण केली. चंद्राचा शीतल प्रकाश गुहेच्या तोंडामधून आत येत होता. त्याने मला शिवराज योगामधील महत्त्वाची तत्त्वे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली. त्यानंतर त्याने मला शिकवलेला काही व्यायाम पुन्हा करून दाखवण्यास सांगितले. मी तो व्यायाम व्यवस्थित प्रकारे करून दाखवल्याचे पाहून त्याला आनंद झाला. हसत हसत टाळ्या वाजवत तो पळत सुटला व आजूबाजूच्या अंधारात गडप झाला. नंतर कित्येक वर्षांनी मदन गोपाल या एका माझ्या मित्राबरोबर मी मरुतवा टेकड्यांवर परत आलो असता तो माणूस मला पुन्हा भेटला. माझ्या मित्राला वाटले की तो काहीतरी निरर्थक बडबड करत आहे, पण मला मात्र जाणवले की तो मला काहीतरी महत्त्वाचे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मी काही वेळा स्वामी अभेदानंदांनाही भेटलो. नंतर मी पुंथुरालाही जाऊन आलो. दिवंगत पुंथुरा स्वामींचा वारस असल्याचा दावा करून ती जागा बळकवणाऱ्या एका भोंदू स्वामीलाही मी भेटलो. त्रिवेंद्रममध्ये स्वामी चिन्मयानंद गीतेवर प्रवचन देण्यासाठी आले असताना मी त्यांचीही भेट घेतली. त्रिवेंद्रम सार्वजनिक ग्रंथालय, ब्रिटिश कौन्सिल लायब्ररी व अमेरिकन लायब्ररी ही माझी आवडती ठिकाणे होती. बाबाजींनी ज्या पुस्तकांची यादी मला दिली होती ती तत्त्वज्ञान, धर्मकारण, मानसशास्त्र, शरीररचनाशास्त्र व शरीर विज्ञानशास्त्र या सर्व विषयांवरील पुस्तके मी वाचून काढली. त्याचबरोबर P.G. वुडहाऊस, कॉनन डायल, डिकन्स, जेम्स हॉइस व इतरही बऱ्याच पुस्तकांचे मी वाचन केले. रात्री झोपण्यापूर्वी कधीकधी वाचन करण्यासाठी ही माझी अजूनही अत्यंत आवडती अशी पुस्तके आहेत. बाबाजींनी दिलेल्या यादीमधील ब्लावास्कीचे लिखाण व जे कृष्णमूर्तींचे कॉमेंट्रीज ऑन लिव्हिंग ही माझी सर्वात आवडती पुस्तके आहेत. ती पुस्तके मी पुन्हा पुन्हा वाचतो. प्रत्येक खेपेला मला त्यात काही ना काहीतरी नवीन सापडत जाते. माझ्या काही नवनवीन ओळखीही होऊ लागल्या. प्रेम कुकिलया व गोविंदन नायर यांच्यासारखे माझे काही मित्र उच्च कुळामधील होते, तर काही जण सामान्य पार्श्वभूमीमधले होते. माझ्यासाठी मात्र काही भेदभाव नव्हता. सर्व सारखेच होते. या दुसऱ्या सामान्य वर्गातील काही मित्र तर गुंडागिरी करणारे होते. त्यांच्याबरोबरच्या मैत्रीमुळे टोळी युद्ध, बेवडेगिरी वगैरे गोष्टींमध्येही मी कधीकधी ओढला जात असे. पण त्याची मी फारशी फिकीर केली नाही. बाबाजींनी माझे डोळे अगदी स्वच्छ उघडले होते.
की कित्येकदा मला निर्ढावलेल्या गुन्हेगारांमध्येही एक बनू पाहणारा साधू सज्जन दिसत असे. बाबाजी नेहमी म्हणत, जो रोगी आहे त्यालाच डॉक्टरची नितांत गरज असते. त्या सुमारास रस्ते बांधण्याच्या कामावर देखरेख करून मी वडिलांना मदत करत असे. रोज संध्याकाळी मी लांबवर जाऊन येई. देवळे, मशिदी व चर्चमध्येही मी जात राही. त्या काळात मी कविताही करायला लागलो होतो, पण त्या कधीच प्रकाशित झाल्या नाहीत ही गोष्ट सोडून द्या. त्या सुमारास मी एका वर्तमानपत्रासाठी स्तंभलेखनाचेही काम केले. बाबाजींशी एकदाही संपर्क न होता ते वर्ष तसेच गेले. मला वाटले की याद्वारे बाबाजी मला स्वयंसिद्ध होण्याचे शिकवत आहेत. एका रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी शिकवलेल्या तंत्राने मी त्यांना संदेश पाठवला की तुम्ही जर मला भेटला नाहीत तर मी लगेच हिमालयात येऊन पुन्हा तुमचा शोध घेईन. त्याच रात्री बाबाजी माझ्या स्वप्नात आले, पण त्यांनी हिरव्या रंगाचा पाय घोळ डगला परिधान केला होता व डोक्यावर पांढरे पागोटे घातले होते. त्यांचा हा पोशाख बघून मी चकितच झालो. तू अजमेरला ये, मी त्या ठिकाणी तुझी वाट पाहीन असे ते म्हणाले.